नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरातील रेडी रेकनर बाबत म्हणजेच वार्षिक मूल्यदर तक्ता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना काही सूचना हरकती असल्यास 8 दिवसात कळवा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केले. लोकलेखा समितीच्या शिफारसीनुसार वार्षिक मूल्यदर तक्ते तयार करताना लोकप्रतिनिधीच्या सूचना घेतल्या जातात. त्यानुसार 2025 ते 26 या वर्षाचा रेडी रेकनर तयार करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी लक्ष्मीपुरी, लुगडी ओढ आणि सासने ग्राउंड परिसरात प्लास्टिक वापर तपासणी करण्यात आली. यावेळी लुगडी ओढ येथील 11 व्यापाऱ्यांवर कारवाई करत 90,000 रुपये दंड वसूल केला. तसेच महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळ आणि 15 वित्त आयोग व आर्थिक नियोजनातून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून जी विकास कामे केली आहेत त्यांची बिलं घेऊन 5 मार्च पूर्वी बिले अदा करा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कार्तिकेयन एस यांनी जिल्हा परिषदेतील बैठकीत विभागाचा आढावा घेत तसेच प्रलंबित विकास कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना देखील दिल्या. शहरातील पाणीपुरवठा सलग 3ऱ्या दिवशीही विस्कळीत राहिला. पाईपलाईनच्या देखभालीचं तसेच सुभाषनगर आणि कसबा बावडा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी नवीन पाईपलाईन जोडण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं, ज्यामुळे बुधवारी सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा बंद राहिला. दुपारनंतर मात्र टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू झालाय. महाराष्ट्र राज्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलाय, मात्र मर्चंट नेव्हीकडे तरुणांनी किनारा केलाय. यामुळे या क्षेत्रात नोकरीसाठी मराठी मुलांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. येत्या रविवारी 12 जानेवारीला सकाळी 10 वाजता शाहू स्मारक भवन येथील मिनी सभागृहात मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. याचा फायदा मराठी बांधवांना व्हावा हाच एकमेव उद्देश आहे, असं इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर के लाईन शिपिंग कंपनीचे बाळासाहेब पाटोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा सिंथेटिक मांजा, नायलॉन धागा आणि इतर तत्सम सिंथेटिक धागे यांचं उत्पादन, विक्री, साठवणूक, खरेदी व वापर करण्यास मनाई केली आहे. त्यानुसार व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. नोटिसा दिलेल्या व्यावसायिकांची तपासणीही करण्यात आली. उपायुक्त साधना पाटील यांनी परवाना विभागाला महापालिका क्षेत्रात मांजा दोरा व्यावसायिकावर कारवाईचे निर्देश दिलेत. विविध आधुनिक नायलॉन मांजा खरेदी व विक्री सुरू करू नये अशा सक्त सूचना व्यावसायिकांना देण्यात आल्यात. पूर्वीच्या शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी बाजार समित्यांची आवश्यकता होती. आता तशी कोणतीच आवश्यकता नाही. याउलट त्यांचा आकरण बोजा स्थानिक प्रशासनावर पडत आहे. बाजार समितीसाठी भूमी, त्यासाठी लागणारी इमारत, मनुष्यबळ यावरही अकारण व्यय होत आहे. या समवेत बाजार समितीचा करही भरावा लागतोय. त्यामुळे सद्यस्थितीत बाजार समित्यांची उपयुक्तता संपल्याने त्या विसर्जित कराव्या अशी मागणी महाराष्ट्र उद्योग आणि व्यापार संघटनाचे चेंबरचे सभापती मोहन गुरनानी यांनी पत्रकार परिषदेत केली. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायत कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. विमानतळ जमीन हस्तांतरणाचा योग्य तो मोबदला अद्यापही मिळाला नसल्याने भूधारक नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीला आले होते. यावेळी ग्रामस्थांपैकी एकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. MBA प्रवेश परीक्षा 1, 2 व 3 एप्रिल तर MCA ची प्रवेश परीक्षा 23 मार्चला होणार आहे. परीक्षेसाठीची अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. DTE कडून MBA व MCA प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी आहे. T-Series, कलर येलो प्रोडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट फर्स्ट क्लास दाभाडेचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळते. हा कौटुंबिक प्रवास सर्वांनाच आपलासा वाटेल याची खात्री आहे.
फर्स्ट क्लास दाभाडेचं हे कुटुंब 24 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा उद्या भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.